नाफेडच्या कांदा खरेदीची सुमारे 6,000 शेतकऱ्यांची यादी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। ही यादी समोर आल्यामुळे यातून कांद्याचा महाघोटाळा उघडकीस आल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलंय। व्हायरल झालेल्या यादीतून अनेक गोष्टी समोर आल्यानं कांदा उत्पादकांनी रोष व्यक्त केलाय। शेतकऱ्यांचा सातबारा नसणं, ज्या वजन काट्यावरती कांद्याचं वजन केलं त्याच्या नावापुढे डमी असं लिहिलेलं असणं, तसंच एकाच घरातील अनेक सदस्यांची नावं कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांमध्ये असणं, अशा अनेक बाबी त्यातून आता उघडकीस आल्यात। त्यामुळे कांदा खरेदीतील एक मोठा भ्रष्टाचार बाहेर येण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे। यादीतून समोर आलेल्या माहितीनुसार 18 मे 2024 ते 20 जुलै 2024 दरम्यानची नाफेडच्या खरेदीची ही यादी आहे। या 18 मे ते 22 मे या दरम्यान काहीच कांदा खरेदी दाखवण्यात आलेली नाहीये। मात्र संबंधित शेतकरी, उत्पादक कंपनी आणि खरेदी एजन्सी यांची नावं तसंच काही शेतकऱ्यांचा आधार क्रमांक दाखवण्यात आलाय। हे संशयास्पद असल्याचं शेतकरी संघटना आणि काही एफपीओ प्रतिनिधींचं म्हणणं असल्याचं कळतंय। त्यामुळे यात काही भ्रष्टाचार किंवा घोटाळा झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे मागणी करण्यात येत आहे की केंद्र सरकारने जोपर्यंत या वर्षी बफर स्टॉक मधील कांदा हा ज्या ज्या गोडाऊनमध्ये आहे त्याची रियालिटी चेक केली पाहिजे, त्याची प्रत्यक्षात पडताळणी केली पाहिजे आणि हा संपूर्ण खरेदीचा जो गैरप्रकार आहे याची चौकशी ईडी आणि सीबीआय मार्फत करावी, याचं पत्र केंद्रीय पथकाला 2 महिन्यापूर्वीच कांदा संघटनेकडून देण्यात आलं आहे। तर ती आता चौकशी होणं तात्पर्यानं गरजेचं आहे। तात्काळ ती चौकशी झाली पाहिजे। शेतकऱ्याला खरंच जर केंद्र शासनाला या योजनेचा फायदा जर द्यायचा असेल तर नाफेड आणि एनसीसीएफने बाजार समित्यांमध्ये जाऊनच तो कांदा खरेदी केला पाहिजे। तरच खऱ्या अर्थानं तो शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी खरेदी केल्यासारखं होईल आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी बेनिफिट त्या कांदा खरेदीच्या माध्यमातून होईल। अन्यथा अशा पद्धतीने या खरेदी केलेला जो काही यापूर्वीचा माल आहे हा केवळ कागदोपत्री त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केल्यासारखा वाटतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडने कांदा खरेदी केला, परंतु हा कांदा शेतकऱ्यांच्याकडून न खरेदी करता फार्मर प्रोड्युसर ज्या कंपन्या आहेत त्यांच्या मार्फत कांदा खरेदी केला आणि हा कांदा शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा याच्यामध्ये नफा झाला नाही। हा नफा जो झाला तो फक्त काही पुढाऱ्यांचे जे दार्जिनी लोक आहेत त्यांचाच फायदा झालेला आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे।